वेट नंतर आमचे मामाचे सगळेजण आलेले आहेत। मामाच्या पोरीला आणि बाच्यांना घेऊन आलाय, तर बघू शकता तुम्ही। मी बरेच आलेत बरेच वेट नंतर, आणि मगाशी मावशीच्या मोबाईल मध्ये केला होता, आता याच्या मोबाईल मध्ये करायचं घेतलं ब्लॉग मध्ये। तर मग हा माझा मामा कुणाल मामा, आणि आता मामाची वाट बघत होतो, जेवायचं थांबलोय, सॉरी जेवलोय, मामा जेवायचं थांबलंय मामासाठी। रोहित आलाय, दुर्वा आले, मामा आलाय। नाही बोलतात ती बोलते दादा आतमध्ये तरी इंदा कुठे तर बोललो इंदा माग, तर बोलते बोलो का, तर बोलते नाही, बोलते आमची गाडी बंद पडले, गॅरेजवाला कोणी, बोललो इंद्यात नाही कोणी गॅरेजवाला, तर बोलते हो पण काय, बोलते आमचे नातेवाईक आहेत, बोललो कोण, तर बोलते आलम असे बोलली, तर बोलते आमची, तर बोलतो माझी बहीण आहे ना तुझी जाऊ, बोलतो इंद्यात सगळ्यांचं काहीतरी चाललंय, तर मग आपण नंतर ब्लॉग कंटिन्यू करू। तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये चालू राहा, बघत राहा, कंटिन्यू करा, बाय। आईस्क्रीम खायला बसलोय, मगापासून आम्ही बाडबाड करत होतो, आणि आता आईस्क्रीम गाई आम्ही आता दूध पितोय कोणला दम लागले पब्लिक, हाय बोला ना, बोला ना, बाय, अरे तो कोपऱ्यात पुढे ये, नंतर भेटू, बाय। गाईज आम्हाला कंटाळा आला होता, म्हणून आम्ही आलोय बाहेर नाईट वॉक करायला। बसला रोहित, बसला रोहित, बसला, दिसतोय दिसला दिसते, दुर्वा दिसते, मामा पण दिसतो, हा मामा पण दिसतो। आम्ही एवढी जण आलोय जस्ट वॉकला, जेवलोय म्हणून आणि कंटाळा आलाय म्हणून। मावशी येणार होती पण नाही येणार आता, तर मग आम्ही आता आलोय, कंटाळा आलोय म्हणून। बऱ्याच दिवसातून मामा त्यांच्या घरी आलो, फिरायला गेलो होतो, त्याच्यानंतर आत्ता आलोय। तर मग मामा काय बोलशील? काय समजत नाही कुठं फिरायला जायचं, तो डिस्कशन चालू आहे, वैताग आलाय बघा, वैतागलोय आम्ही गाईस, शपथ अक्षरशः वैतागलोय, आणि मामा तर फुल वैतागलाय, कारण की त्याला झोप आले, आणि आम्ही त्याला फिरायला घेऊन आलो। मामा याच्यात बघ जरा, जबरदस्ती फिरायला घेऊन आले अशा प्रकारे। तर मग आम्ही आता पुढे जाऊन तुम्हाला डेस्टिनेशन सांगतो काय आहे ते, बरोबर ना? डेस्टिनेशन, हां, ओके, बाय बाय। बघ या दोघांची भांडणं चालू आहे, टाकतोय ना तुला गाईज। आता मी सकाळी उठलोय, रात्री कोणाला झोप लागलेली नाही, त्याचं कारण म्हणजे आमचा बंधू मामा, त्याचं कारण म्हणजे यो कारण आहे मला झोप लागली नाही, यो एवढा डेंजर घोरतोय, रातभर कोणाला झोप नाही। तू का नाही झोप लागली? याच्यामुळे आणि ह्यो काय मागत होता? हा, यो बोलतो रात्री झोपेमध्ये, हाय गाईस तुम्ही बघू शकता। आता कोणाला काय दाखवत होता काय माहिती एवढ्या रात्री, कुठे गेला ह्यो? बघ अगं याचा काय माहिती काय, जे रात्री डोक्यात राहील ना ते रात्री बोलून मोकळं होते याच्या। आणि बरं ना, हा ना, मामा आहे ना आमचा, तो श्वास घेताना पण घोरतो आणि सोडताना पण घोरतो, 2-3 टाईपचा आम्हाला घोरून दाखवला त्यांनी रात्री ना। आता बोलतो का झोपच लागली नाही, काय करायचं? क्लचर दे मला, क्लचर। आम्ही आता उठलोय आणि दूध आणायला चाललोय, मामासोबत चाललोय आम्ही, मामा आणि आम्ही जस्ट आता चाललोय दूध आणायला। मला येतं तो गाडी शिकवणारच ना, गाडी देणार माझ्या हातामध्ये। तर मग तुम्ही ब्लॉगमध्ये चालत राहा, बघत राहा, आणि आमचा ब्लॉग कंटिन्यू करत राहा, ओके? तर भेटू आपण डायरेक्ट आता दूध घ्यायला, बाय। मी इथं टोस्ट घ्यायला आलो आहे, टोस्ट आणि बटर वगैरे। तर मग त्यांनी आम्हाला टेस्ट करायला दिला होता, आणि मामाने आणि मी अजून ब्रश नाही केला, आम्ही तसेच आलो ना, तर मग मामाने तसाच खाल्ला बिना ब्रशवाला। पारुशी पण आहे, आंघोळ पण नाही, ते पण तसंच खाल्ला, काय बोलायचं आता, निर्लज्ज बाकीचा। बिना ब्रशचा खाल्लं तुला कसं वाटतं?
लय वाईट चुकून टाकलं तोंडात काय सांगू जाऊ दे आता, चुकून झालं ते चुकून. तर मग आपण चालू राहा, आपण बघत राहू. बाई अजून खरंच सांगते, रात्रीपासून बेकार भूक लागली, बेकार म्हणजे बेकार भूक लागली. पण नंतर मला आठवलं की आज मंगळवार आहे, आज माझा उपवास आहे, आणि म्हणून मग मी खाल्लं नाही. ते बरं झालं नाही खाल्लं, माझ्या नंतर लक्षात आला, म्हणून मग मी नाही खाल्ला. आज आलो आम्ही देन. ओके, बाय बाय. वेट नंतर आमच्या मामाच्या सगळेजण आलेले आहेत. मामाच्या पोरीला आणि वाचना घेऊन आलाय, तर बघू शकता तुम्ही. मी बरेच आलेत बऱ्याच वेट नंतर, आणि मग अशी मावशीच्या मोबाईलमध्ये केला होता, आता याच्या मोबाईलमध्ये करायचं घेतलं ब्लॉग मध्ये. तर मग हा माझा मामा कुणाल मामा, आणि आता मामाची वाट बघत होतो. जेवायचं थांबलोय, सॉरी जेवलोय. मामा जेवायचं थांबलंय मामासाठी. रोहित आलाय, दुर्वा आले, मामा आलाय. झाडे आतमध्ये तरी इंदा कुठे बोललो इंदा माग, तर बोलते बोलो का, तर बोलते नाही, बोलते आमची गाडी बंद पडले, गॅरेजवाला कोणी बोललो इंद्यात नाही कोणी गॅरेजवाला, तर बोलते हो पण काय बोलते आमचे नातेवाईक आहेत. बोललो कोण, तर बोलते आलम असे बोलली. तर बोलते आमची, तर बोलतो माझी बहीण आहे ना त्याची जाव, बोलतो इंडियात सगळ्यांचं काहीतरी चाललंय. तर मग आपण नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये चालू राहा, बघत राहा, कंटिन्यू करा. बाय. आईस्क्रीम खायला बसलोय, मगापासून आम्ही बाडबाड करत होतो, आणि आता आईस्क्रीम गाई आम्ही आता दूध पितोय. कोणला दम लागले. पब्लिक हाय, मला ना बाय. अरे तो कोपऱ्यात पुढे ये. नंतर भेटू, बाय. गाईज आम्हाला कंटाळा आला होता, म्हणून आम्ही आलोय बाहेर नाईट वॉक करायला. बसला रोहित, बसला रोहित, बसला. दिसला दिसते, दुर्वा दिसते, मामा पण दिसतो, हा मामा पण दिसतो. आम्ही एवढी जण आलोय जस्ट वॉकला, जेवलोय म्हणून आणि कंटाळा आलाय म्हणून. मावशी येणार होती पण नाही येणार आता. तर मग आम्ही आता आलोय, कंटाळा आलोय म्हणून. बऱ्याच दिवसातून मामा त्यांच्या घरी आलो, फिरायला गेलो होतो, त्याच्यानंतर आत्ता आलोय. तर मग मामा काय बोलशील? काय समजत नाही कुठं फिरायला जायचं, तो डिस्कशन चालू आहे. वैताग आलाय बघा, वैतागलोय आम्ही गाईस, शपथ अक्षरशः वैतागलोय. आणि मामा तर फुल वैतागलाय, कारण की त्याला झोप आले, आणि आम्ही त्याला फिरायला घेऊन आलो. मामा याच्यात बघ जरा, जबरदस्ती फिरायला घेऊन आलो अशा प्रकारे. तर मग आम्ही आता पुढे जाऊन तुम्हाला डेस्टिनेशन सांगतो काय आहे ते, बरोबर ना? Yes. डेस्टिनेशन. हां, ओके, बाय बाय. नाही पण आहे गाईज, आता मी सकाळी उठलोय, रात्री कोणाला झोप लागलेली नाही. त्याचं कारण म्हणजे आमचा बंधू मामा. त्याचं कारण म्हणजे यो त्याचं कारण आहे मला झोप लागली नाही. यो एवढा डेंजर घोरतोय, रातभर कोणाला झोप नाही. तू का नाही झोप लागली? याच्यामुळे. आणि ह्यो काय भाग हा, यो बोलतो रात्री झोपेमध्ये. हाय गाईस, तुम्ही बघू शकता. आता कोणाला काय दाखवत होता काय माहिती एवढ्या रात्री. कुठे गेला ह्यो बघ, लपतोय बघ. अगं याचा काय माहिती काय, जे रात्री डोक्यात राहील ना ते रात्री बोलून मोकळं होते. आणि बरं ना, हा ना, मामा आहे ना आमचा, तो श्वास घेताना पण घोरतो आणि सोडताना पण घोरतो. 2-3 टाईपचा आम्हाला घोरून दाखवला त्यांनी रात्री ना. आता बोलतो का झोपच लागली नाही. काय करायचं? क्लचर दे मला. क्लचर. आम्ही आता उठलोय आणि दूध आणायला चाललोय. मामासोबत चाललोय आम्ही, मामा, आणि आम्ही जस्ट आता चाललोय दूध आणायला. मला येतं तो गाडी शिकवणारच ना, गाडी देणार माझ्या हातामध्ये. तर मग तुम्ही ब्लॉगमध्ये चालत राहा, बघत राहा, आणि आमचा ब्लॉग कंटिन्यू करत राहा. ओके, तर भेटू आपण डायरेक्ट आता दूध घ्यायला. बाय. मी इथं टोस्ट घ्यायला आलो आहे, टोस्ट आणि बटर वगैरे. तर मग त्यांनी आम्हाला टेस्ट करायला दिला होता,
आणि मामाने आणि मी अजून ब्रश नाही केला, मी तशीच आलो ना, तर मग मामाने तसाच खाल्ला बिना ब्रशवाला. पारुशे पण आहे, आंघोळ पण नाही, ते पण तसंच खाल्ला. काय बोलायचं आता. निर्लज्ज होती बाकीचा. बिना ब्रशचा खाल्लंस, तुला कसं वाटतं? लय वाईट चुकून टाकलं तोंडात त्या समोर. जाऊ दे आता, चुकून झालं ते चुकून. तर मग आपण चालू राहा, आपण बघत राहू. बाई अजून खरंच सांगते, रात्रीपासून बेकार भूक लागली, बेकार म्हणजे बेकार भूक लागली. पण नंतर मला आठवलं की आज मंगळवार आहे, आज माझा उपवास आहे, आणि म्हणून मग मी खाल्लं नाही. ते बरं झालं नाही खाल्लं, माझ्या नंतर लक्षात आला, म्हणून मग मी नाही खाल्ला. आज आलो आम्ही देन. ओके, बाय बाय. आमची फायनली आता आंघोळ झाले, हा गेम खेळतोय, आणि आता हा पारोशी कुठला अजून पण आंघोळ नाही, ब्रश पण नाही केलेला. आणि तसंच रोहित तसंच तिथे खाल्लं होतं ते टोस आणि ते काय चिवडा. आता तो मला समोरून देतोय, तर त्याची रिस्पेक्ट नको देऊ का? मी त्याला सांगून मग टेस्ट का हा ब्रश तर करायचा ना. काय तूच मला उठून नेलायस ब्रश करायला ना करते. यांनी मला गाडी चालवायला दिली होती, पण व्हिडिओ नाही गेली. हा आलंय. आता आम्ही चाललोय मुंबईला, आणि ही चालले हॉस्पिटलमध्ये, कारण या डोक्यावर परिणाम झालाय. त्याच्यासाठी तो चेक करायला चाललाय, तो खोलून चेक करायचे, ज्यात कांदे बटाटे भरलेत का नक्की काय भरलाय, तर डॉक्टर चेक करून सांगणार आहे. तेव्हा काय अर्धा भाग आहे एवढा तिचा चालतो फक्त, इथून अख्खा काही कामाचा नाही. नाही आहे ना, नाही करते काही जणी. हिचा अजून एक आहे काळ्या कलरची, हिचा खूप जवळचा संबंध आहे, तर तुम्हाला मी कधीतरी असं फुरसतमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तिच्या समोर कोणी काळा ड्रेस घालत नाही. आता ह्यांनी घातलाय, रात्री जरा वेगळी स्टोरी होती, ती आम्ही जरा पुढच्या ब्लॉगमध्ये डिस्कस करू. काय मी नाही कोणाला घाबरे, का काढून टाकला होता. मला गरम व्हायचं. खूप मोठी स्टोरी होती. ह्या ब्लॉगमध्ये आम्ही कंटिन्यू नाही करत, पुढच्या ब्लॉगला कंटिन्यू. पुढच्या ब्लॉगला आम्ही जेव्हा भेटू तेव्हा आमचे 2 ग्रुप होणार आहेत. एक ग्रुप जाणार आहे हॉस्पिटलला, दुसरा ग्रुप जाणार आहे मुंबईला. ऐसा कुछ नाही आहे, तुम्ही पण येणार आहेत, मामा पण येणार आहेत. आणि बिचारीला माईला मम्मी? व्हिडिओ कॉल केलता. मम्मी मामाचं येणार आहेत का नाही हॉस्पिटलला? बिचाऱ्या माईला आम्ही व्हिडिओ कॉल केला, तिला आणली नाही या लोकांनी. आम्ही आणले नाही तिला. आणली. ती बोलते मला दुकानात थांबायचे. तिची तिची चुकी. माई तुझी चुकी आहे. ब्लॉग जेव्हा पण बघशील तू लक्षात ठेवी तुझी चुकी. येस. पप्पांचा फोन आलेला आहे. व्हेरी 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 सिरियस मॅटर झाला. गाईज आता आईने काय बनवलं हे बघू चल. चला आपण बघू आता आईने काय बनवलंय. बाबा बसलेत, दुर्वा झोपले. आई काय बनवतेस तू? ही आमची आई म्हणजे कुणाल मामाची आई, म्हणजे माझी आई आजी. हाय. आईने आमचं मस्त कडक चहा बनवलाय मला प्यायला. आता माझा कडक प्रकारचे आमच्याकडे बरेच आयटम आहेत खायला. बरेच आहेत. हे मगाशी याने खाल्लं ते बिना ब्रशचं. आई ब्रश नव्हता केला आणि तसंच तिथे तरी टोस्ट आणि ते चिवडा खाल्ला. आता त्याने मला टेस्ट करायला दिला, आता काय त्याची आई आहे ना. मी मामा मी लाल झाले. काय झाले? बरी ना, काली तरी ना झालीस. लाल झाली का पांढरी झाली? चंगड्या बोले. याच्यामध्ये बघ कसे दिसते. भांडी झाली का तू? बांडी बांडी पाणी 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 बाबाई मगाशी टीव्ही लावली होती, ती पण बंद केली. गरम पाणी आता भरलंय. बाहेर बसायला गेलो असं. काय गरम पाणी खाई. ठीक आहे तर गाईज, आता ह्यो ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर मग तुम्ही सतर्क राहा, सावधान राहा, आणि कुणाल तांदळे ब्लॉग तुझ्या जोडीला Follow होईचं हे करायला पाहिजे होतं भजनाचं किंवा गाणं. कुणाल तांदळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. बाय.